नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसता येणं हसायला पाहिजे, कारण घेऊन आलोय तुमच्या हक्काचा तुमचा लाडका कार्यक्रम, तुमच्या थुकरटवाडीतून ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, खूप छान वाटतं की गेले 2 भाग आपण या मंचावरती साजरा करतोय दादा कोंडके विशेष सप्ताह, आणि त्या निमित्तानं या मंचावरून आपण दादा कोंडके यांच्या स्मृती जागवत आहोत आणि आपल्या प्रहसनांच्या माध्यमातून त्यांना एक सलाम सुद्धा देत आहोत. तर सुरुवात करूयात आजच्या या विशेष भागाला. तर मंडळी, आजचा हा विशेष भाग आहे आणि विनोदाचे बादशाह सुपरस्टार दादा कोंडके यांच्या स्मृतींचा जागर आपण या ठिकाणी करत आहोत. वा वा मंडळी, तर स्वप्नील सर आज सुद्धा आपल्या बरोबर आहेत आणि आज सुद्धा स्वप्नील सरांबरोबर आपण या गप्पा रंगवणार आहोत. अनेक किस्से आहेत. त्यांचा मी किस्सा ऐकला होता की राज कपूर साहेब हा भारतातला, मला वाटतं जगातल्या काही मोठ्या फिल्म मेकर्सपैकी एक शोमॅन म्हणायचं त्याला. असं म्हणतात की बॉबी जेव्हा रिलीज करणार होते, कारण ऋषी कपूरची लॉन्च फिल्म होती, मी असं ऐकलंय की त्याच्या तारखा 2दा पुढे ढकलल्या होत्या रिलीजच्या, कारण दादांचा एकटा जीव सदाशिव तेव्हा चालला होता थिएटरला. वा वा वा. आणि फक्त बॉलिवूड नाही, हॉलिवूडला पण हादरवलं होतं त्यांनी त्या काळात. पांडू हवालदार सिनेमा जोरदार चालू होता त्या काळामध्ये. आणि मी असं ऐकलेलं आहे की जेम्स बॉन्ड यांचा सिनेमा आला होता, तो इकडे रिलीज करायचा होता त्यांना किंवा झाला होता, मॅन विथ द गोल्डन गन. आणि त्यावेळेला त्यांना थिएटर्स मिळत नव्हती, कारण सगळ्या थिएटर्समध्ये पांडू हवालदार ही फिल्म सुरू होती. कमाल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की एका हवालदारांनी जेम्स बॉन्डला परत पाठवलं. वा 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 वा. जेम्स बॉन्डने अनेकांना खरं तर पकडलं असेल, पण दादांच्या थिएटरला नाही ते पकडू शकले, तिकडे हात नाही लावू शकले ते. आणि आज आपण नेहमी म्हणतो की आपला सिनेमा सुपरहिट व्हायला पाहिजे, आपल्या सिनेमाला गर्दी झाली पाहिजे, पण मला असं वाटतं वर्ल्ड रेकॉर्ड मराठी सिनेमाने केलं. दादांच्या सिनेमाचा 9 चित्रपट आहेत, इफ आय एम नॉट मिस्टेकन, सलग, जे सिल्वर जुबली आहेत. त्यातले काही गोल्डन जुबली पण आहेत, पण 9 सलग सिनेमे सिल्वर जुबली दादांच्या नावावर. आणि गंमत नाही रे, म्हणजे आता तर मला असं वाटतं की OTT आणि सगळं आल्यानंतर जुबली बिबली विसरूनच जायचं आपण. शुक्रवार शनिवार रविवार बंपर कलेक्शन झालं की सिनेमा हिट म्हणतो आपण. आता आपण अशा दिवसांमध्ये राहतोय. असाही एक किस्सा मी ऐकलाय की कोल्हापुरातला जो शाहू चौक आहे, म्हणजे तिकडे 4 बाजूला थिएटर आहेत, आता मला असं वाटतं 5 थिएटर आहेत आता. लक्ष्मीपुरी चौक. तर असं म्हणतात की एका वेळेला तिथे दादांचे 4 सिनेमे लागले होते, 4ही थिएटरमध्ये सिनेमा चालला होता. म्हणजे एक नवीन सिनेमा होता, 3 जुने सिनेमे चालले होते, आणि कुठल्याच थिएटरमध्ये कुठल्याच सिनेमाची कुठल्याच शोची तिकीट मिळत नव्हती. काय काय व्हिज्युअल असेल तू विचार कर की एका चौकात 4 थिएटर आहेत, 4 बाजूला, 4ही थिएटरला एकाच हिरोचा सिनेमा लागलाय, सगळे खेळ, आणि कुठल्याच खेळाची कुठलीच तिकीट मिळत नाहीयेत. किती मोठा हिरो असेल रे, किती मोठा हिरो असेल. खरं. आणि कितीतरी प्रयोग त्यांनी केले, म्हणजे मराठी पुरते ते मर्यादित नाही राहिले, तर बॉलिवूडमध्ये सुद्धा हे सगळे सिनेमे त्यांनी केले. म्हणजे काही काही सिनेमे असे जे मराठीत आहेत त्याचंच वेगळं नाव आणि तो हिंदीत पण झाला. बरोबर. आणि त्या निमित्तानं अनेक हिंदी कलाकार त्यांनी मराठीत पण आणले. अमजद खान असतील, ऍब्सोल्युटली आणले. अनेक सुंदर गाणी आहेत दादांच्या चित्रपटात. दादांच्या चित्रपटातलं म्हणजे संगीताचा कान त्यांचा हा किती उत्तम होता. म्हणजे दादा म्हटलं की आपण फक्त कॉमेडी किंवा डायलॉग्स किंवा डबल मिनिंग असं म्हणतो, पण दादांच्या चित्रपटामधलं संगीत आणि गाणी हे वरचा क्लास होता असं मला मनापासून वाटतं. आणि मला नेहमी वाटायचं की ही जी गाणी आहेत ती गायली असतील कोणी. म्हणजे अनेक गाणी, जास्तीत जास्त गाण्यांमध्ये एक आवाज आपल्याला असं वाटतं की हा दादांचाच आवाज आहे की काय, एका पॉईंटला वाटायला लागतं. पण मी एकदा शोधलं की हे कोणाचा आवाज असेल, मी 10वी 11वीला असेल त्यावेळेला मला कळलं महेंद्र कपूर यांनी एवढी सगळी गाणी गायली. महेंद्र कपूरने गायली. एवढं दिग्गज व्यक्तिमत्व, हिंदीमधलं एवढं मोठं नाव, आणि ते शब्दोच्चार अगदी, म्हणजे ही व्यक्ती मराठीच असावी, हा गायक, हा जो काही एक मोठा प्रयोग दादांनी त्या काळात केला, मोठा प्रयोग केला. आणि ती ताकद बना परत की म्हणजे आता पण अनेक मराठीतले असे मेकर्स असतील जे हिंदीतल्या टॅलेंटला फोन करायला दजावत नसतील की खूप पैसे मागेल किंवा असं कसं विचारायचं, आपला मराठी चित्रपट आहे. त्या काळात काय कॉन्फिडन्स आणि काय मेकर म्हणून ताकद असेल की, कारण तेव्हा महेंद्र कपूर साहेब हिंदीतला पण खूप म्हणजे टॉप 5 गायकांपैकी एक मानले जायचे. सो तेव्हा त्यांना सांगणं की नाही हे मराठीचं गाणं म्हण, आणि मग तो असा आवाज बसला की दादांचा आवाज. आणि उषा मंगेशकरजी यांची साथ आहे प्रत्येक गाण्यात. हिरोईनचा आवाज हा त्यांचा असायचा. हे किती एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे. आणि सगळी गोड गाणी आहेत, ती सगळी अप्रतिम गाणी आहेत, अप्रतिम संगीत आहे. म्हणजे अनेक तुम्ही गाणी ऐकता आणि तुम्हाला असं वाटतं की अदरवाईज तुम्ही असा विचार करता की रे दादांच्या सिनेमाचं गाणं आहे, ते गाणं म्हणून इतकं हिट आहे इन इटसेल्फ. त्या गाण्याला आपली एक आयडेंटिटी आहे बियॉन्ड द फिल्म.
तर स्वप्नील सरांबरोबर आज ह्या गप्पा रंगलेल्या आहेत. गप्पा अशाच पुढे सुरू राहणार आहेत. जाऊयात पुढच्या सेगमेंटकडे. मंडळी, प्रत्येक नवऱ्याला असं वाटत असतं की त्याची बायको ही डिटेक्टिव्हच आहे. ती छुप्या नजरेनं त्याच्यावरती लक्ष ठेवत आहे. पण एखाद्या बायकोचा नवराच जर डिटेक्टिव्ह असला तर बघूयात मग त्यांचा संसार कसा होतो. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत गायत्री दातार आणि भाऊ कदम. तुम्हाला सांगते स्वप्नील सर, सगळ्या बायकांना वाटतं की आपला नवरा प्रोटेक्टिव्ह असावा, पण एखादीचा नवरा डिटेक्टिव्ह असेल तर हो काय, माझा नवरा डिटेक्टिव्ह आहे. काय करावं मी आता? सगळं स्किट तिथूनच करणार आहात का? या आता इकडे. घोड्यानं चष्मा लावलाय. तोतया नाही नाही काय नाही. कुठं आहे तो? कोण तो? तुझा बॉयफ्रेंड. ओ, डोकं बिकं फिरलंय का हो तुमचं? ते तर आधीच फिरलं होतं. तुला लग्नाला होकार दिला तवाच. तुम्ही नाही मला हो म्हणालात, मी हो म्हणाले तुम्हाला. तुमचा बाप माझ्या पाया पडत होता रडून रडून की प्लीज ह्याला हो म्हण, जगातल्या कुठलीच पोरगी ह्याला हो म्हणत नाहीये, म्हणून मी तुम्हाला हो म्हणाले आणि तुमच्या बापाचा जीव वाचवला मी. आता दात काढायला काय झालंय? माझ्या बापाचे शब्द आठवले मला. बाप म्हणायचा संकटाला हसत हसत सामोरं जा. एक मिनिट, म्हणजे मी संकट? तू संकट नाही कटकट आहेस. ते सोड. खरं खरं सांग, हे चहाचे 2 कप इथं कसं काय? अहो मीच पेले 2 वेळा चहा सकाळपासनं. तू तर दुधाचा चहा पितीस. हा ब्लॅक टी इथं कसा काय? तो गॉगल काढा आधी. हे 2 खरकटे कप इथं कसं काय? अहो मीच 2 वेळा चहा पेले आणि मला कप धुवायचा कंटाळा आला म्हणून मी वेगळा कप घेतला. अरे असा कसा कंटाळा आला? मला आता या संसारातच कंटाळा आलाय. असं वाटतं निघून जावा कुठेतरी. अरे मग जा निघून, म्हणजे मला माझ्या कामात डिस्टर्ब तर होणार नाही. काम म्हणे, कसलं डोंबल्याचं काम करतात काय माहिती. ए डिटेक्टिव्ह आहे मी, डिटेक्टिव्ह. डिटेक्टिव्ह म्हणे, गावात कोणी म्हैस शोधायचं तरी काम देतं का तुम्हाला? मी म्हैस एकदाच शोधली आणि घरात घेऊन आलो. मी मोठ्या मोठ्या केसेस सोडवतो. माहितीये तुमच्या मोठ्या मोठ्या केसेस. मध्ये एका माणसाची बायको पळाली तर तुम्ही दुसऱ्याच माणसाची बायको याला आणून दिली. अरे ज्याची पळवली त्याला प्रॉब्लेम नाही, ज्याला आणून दिली त्याला प्रॉब्लेम नाही. तुला काय प्रॉब्लेम आहे? अरे दोन्हीकडून पैसे मला मिळालेच ना. या असल्यास थुकरट केसेस सोडवत राहा तुम्ही. हा? आता लवकरच मी याच्यापेक्षा मोठी केस सोडवणार आहे. कुठली मोठी केस हो? मला संशय, आपल्या सोसायटीत एक माणूस रिकाम्या हाताने येतो आणि जाताना भरलेलं गाठोडं घेऊन जातो. संशय कसला त्यात? लॉन्ड्रीवाला आहे तो, काही केस बीस नाहीये. हो का? बघ, माझ्या बरोबर राहून शिकलीस का नाही तू? तू मला जॉईन कर. काही नको, मला कंटाळा आलाय तुमच्या डिटेक्टिव्ह गिरीचा. कंटाळा? अच्छा अच्छा, म्हणजे तू मला चिकट घोट देणार आहेस ते? काय देणार आहेस? ते नाही का असं सेपरेट होतात लग्न झाल्यानंतर, ते का ते? ओ, घटस्फोट म्हणतात त्याला. हा हा, तेच तू देणार आहेस. मला संशय तुझं बाहेर कुठेतरी लपडे, त्याच्यामुळे तू मला सोडणार आहेस. पण लक्षात ठेव, जो कोण आहे त्याला मी शोधून काढू शकतो. संशय, सारखा संशय, तेवढंच येतं तुम्हाला. राजा हरिश्चंद्र जरी समोर आला ना तरी त्याच्यावर पण संशय घ्याल तुम्ही. अरे संशय येण्यासारखंच आहे. रोज रात्री 3 वाजता तुला एक मेसेज येतो. काय मेसेज येतो? ब्युटिफुल. मी स्वतः वाचलंय. पहिल्यांदा ना ते डोळे तपासून घ्या तुम्ही. ब्युटिफुल नसतो तो मेसेज, बॅटरी फुल असा मेसेज असतो तो. चार्जिंगला लावते ना मी रात्री फोन. खोटं बोलतीस तू? खोटं बोलण्याबद्दल तर तुम्ही बोलूच नका हो. रोज नवीन सिम कार्ड वरनं तुम्ही मला मेसेज करता हॅलो डिअर म्हणून. मला कळत नाही वाटतं का तुम्हाला? तुला कसं कळलं?
डिअरचं स्पेलिंग DEER लिहिणारे तुम्ही एकमेवच असाल जगात. शिट यार, ह्या डिअर मुळे तुझ्या लपड्याची शिकार राहील. अहो डिटेक्टिव्ह आहात म्हणून सतत संशय घेणं गरजेचं आहे का? डिटेक्टिव्ह मध्ये असा गुण असावाच लागतो, सतत संशय, सतत शोधण्याची नजर. स्वप्नील सर तुम्हाला सांगते, घरातून बाहेर पडताना आपण कुलूप लावतो आणि चेक करतो एकदा की ते नीट लागलंय का नाही. हा माणूस ते कुलूप 5 वेळा ओढून बघतो आणि नंतर चक्क लटकतो त्याला आणि ह्याच्या वजनामुळे ते कुलूप तुटतं. अरे यालाच म्हणतात प्रसंगावधान. चोर जर माझ्या जागी लटकला असता आणि कुलूप तुटला असतं तर केवढ्यात पडलं असतं. चोराला उरलंच काय आपल्या घरात चोरी करायला. लोकांना नोकरी करून करून कालांतराने प्रमोशन मिळतं. तुमचं गेल्या 3 वर्षात 3 वेळा डिमोशन झालंय. ते माझे ऑफिसवाले माझ्या विरुद्ध कट रास्तायत. मला तर त्या डिगुळेवर संशयच आहे. तुम्ही ना नुसता लोकांवर संशय घ्या. खुनी पंजा, झहरीला चुम्मा, मेहमान बनी चुडेल, ही असली फालतू डिटेक्टिव्ह नॉवेल्स वाचत असता तुम्ही. म्हणून तुम्हाला डिमोट केलंय हे का नाही सांगत? अरे हो दे, मी अशा ऑफिसच्या नोकरीवर लात मारलीये. लाथ मारलीये एवढं बरोबर आहे, पण तुम्ही नोकरीवर नाही, बॉसनी तुमच्या टोकरीवर मारलीये. अरे बरं झालं नोकरी सुटली. आता बघ मी किती मोठा डिटेक्टिव्ह होतो ते. मोठे डिटेक्टिव्ह व्हाल तेव्हा व्हाल, पण आपला पोरगा तो मोठा होतो याचा भान असू दे. अच्छा अच्छा, जासूस ना. असं कोण नाव ठेवतं मुलाचं? अरे पोराच्या नावावरून बापाचं प्रोफेशन कळलं पाहिजे. जासूस जगन ननावरे. अहो असं कोणी करतं का? अयो बेडू. अहो मी आहे, कोणी करतं का असं? हा मग एका चोरानं स्वतःचं नाव बदलून अज्ञात ठेवलं होतं. त्यानं चोरी केली की त्याचं पेपरला नाव छापून यायचं की अज्ञात चोराकडून लाखोची घरफोडी. ते सगळं जाऊ द्या, पण तुम्हाला माहितीये का की तुमचा पोरगा काय गुण उधळतोय ते? काय केलं त्यानं? हो, शाळेत पेन घेऊन गेला तो. मग शाळेत पेन घेऊन जाणार नाही तर का लाटणे घेऊन जाणार का? अहो ते पेन नाही हो, ते कॅमेरावाला पेन घेऊन गेला होता. अरे वा, कसं आलंय शूटिंग? तुम्हाला काही लाज वाटते का होय विचारायला मला? त्यांनी ते नुसतं नेलं नाही, ते प्रिन्सिपलच्या ऑफिस मध्ये जाऊन लावलं. अच्छा अच्छा, म्हणजे प्रिन्सिपलच्या सगळ्या गोष्टीचा छडा लागणार तर आता. छडाबिडा काही नाही, छड्या पडल्या त्याच्या बुडावर. हातापाया पडून मी प्रिन्सिपलला रिक्वेस्ट केलं की रस्टिकेट करू नका म्हणून. शिट यार. शीट काय शीट? बाप काय कमी होता म्हणून पोरग पण लागलाय जासूसी करायला? अरे याला काय अर्थ आहे? म्हणजे डॉक्टरचा पोरगा डॉक्टर होतो, ऍक्टरचा पोरगा ऍक्टर होतो, मग एका नामांकित डिटेक्टिव्हचा पोरगा डिटेक्टिव्ह होणार नाही तर काय होणार? नामांकित ह्या शब्दाची भीती नाही का हो वाटत तुम्हाला? मला तुझी भीती वाटते विदाऊट मेकअप. गप्प बसा. आपलं पोरग अख्ख्या सोसायटीत कोणाच्याही खिडकीत डोकावून बघतो, त्याचं काय? हा मग त्यानं फायदाच झाला ना. त्या बाळ्याचं आणि दीपाचं लपड कळलं ना. अहो पण त्यानंतर किती लफडी झाली. मला सांगा, कशाला हव्यात असल्या उचापती? उचापती? माझ्या प्रोफेशनला तू उचापती म्हणतेस? कसलं प्रोफेशन? मला अभिमान वाटावा असं एक तरी काम केलेत का हो आजपर्यंत? मी काही काम केलं तरी तुला अभिमान वाटायचा नाही. मागं आठवतं का मी जासूसी करून 8 उद्ध्वस्त केला होता ते? कसा केला होता हो उद्ध्वस्त? मी व्यशांतर करून त्या अड्ड्यात गेलो आणि त्यांना संशय येऊ नये म्हणून 12,000 रुपये हारलो. याला म्हणतात कमरेचं सोडून डोक्याला बांधणं. आता हसायला काय झालं? नाही नाही, मी इमॅजिन केलं की कमरेची पॅन्ट डोक्याला कशी दिसेल. लाज नाही हो, लाज नाही तुम्हाला. शेवटी पोलिसांची रेड पडलीच ना तिथे. पडली नाही, मी त्यांना फोन करून बोलवलं. आणि मग तुम्हाला पण उचलून नेलं त्यांनी. त्यांचा गैरसमज झाला होता. नंतर त्यांना कळलं, मग मला सोडलं त्यांनी 4 दिवसांनी. 10,000 रुपये भरले ना जामिनाचे, तेव्हा तुम्हाला सोडलं. 4 दिवस बदडलं पोलिसांनी तुम्हाला. हो ग जाम माझं. म्हणजे ते जाऊ दे, तुला कळल एक दिवस माझी किंमत. नमस्कार, डिटेक्टिव्ह नानावरे इथेच राहतात का? हा, मीच सुपर डिटेक्टिव्ह ननावरे. इकडं बघा, मीचा ननावरे. मीचा नवरा आहे. बोला काय काम आहे? ते माझं लग्न ठरलंय. अरे वा, अभिनंदन. थँक्यू. द्या पत्रिका द्या.
अहो आपले नातेवाईक पण आपल्याला पत्रिका देत नाहीत, हे आपल्याला पत्रिका द्यायला आले असेल असं का वाटलं तुम्हाला? अरे हा बरोबर आहे. कशाला आलात तुम्ही? सुपारी द्यायला. ए बाबा, हे दिसतात बँडवाले पण ह्यांना साधा खुळखुळा पण तालात वाजवता येत नाही. अगं, काय बोलतीस तू? अहो बँडची सुपारी नाही हो. मला सांगा, तुम्ही खरोखर डिटेक्टिव्ह आहे का? डिटेक्टिव्ह का? डाऊट माझ्यावर? अरे माझ्यासारखा डिटेक्टिव्ह तुम्हाला शोधून सापडणार नाही. काही एक्सपिरियन्स आहे का? अरे एक वेळ कुत्र्याला येणार नाही, पण गुन्हेगाराचा वास मला येतो. अहो काही अक्कल आहे का हो तुम्हाला? ही कसली उदाहरणं देताय? स्वतःला कुत्रा म्हणून घेताय, कळतंय का तुम्हाला? तू जरा भुंकडं बंद कर. ऐका, खूप मोठ्या मोठ्या केसेस सॉल्व्ह केल्यात मी. माग तुम्हाला सांगतो, बँकेत दरोडा पाडला होता. 2 तासात शोधले मी. कोण, तुम्ही? पोलिसांनी. त्यांना मीच फोन केला होता, 001 या नंबरवर. हो, पोलिसांना फोन करायला 100 वर फोन करतात ना? बरोबर आहे दादा तुझं. कसे समोरून चोर आले असते तर 100 ला फोन लावायचा. हे चोर आले मागून, म्हणून मी 001 ला फोन लावला. मला एक सांगा, तुम्हाला अजूनही असं वाटतंय की हे तुमच्या कामाचे आहेत? अगं तू गप्प बस ना. बोला, काय केस आहे तुमची? ते माझ्या होणाऱ्या बाईकवर मला जासूसी करायची. तिथं कुठं लफड आहे का ना, ते चेक करायचंय. मग तुम्ही योग्य ठिकाणी आलात. मी खूप मोठी मोठी लपडी शोधलीत, माहितीये का? म्हणजे असं तिचं काय फिक्स लफडं वगैरे असं काय नाहीये. मी जस्ट जासूसी म्हणून करायचंय. अरे पण तिथं नसल लपड तर मी करीन ना तिच्याबरोबर लपड. आम्ही दोघांचे फोटो काढून तुम्हाला प्रूफ म्हणून देऊ. ओ मॅडम, काय बोलतात हे? तुम्हाला खरंच असं वाटतंय का की हे तुमच्या कामाचे आहेत? अजिबात नाही, मी जातो. हो नाही नाही, थांबा थांबा. तू गप्प बस ना. कशाला माझं क्लायंट घालवतेस? हे बघा, मी तुमचं काम 2 दिवसात करतो. ठीक आहे. फीज काय आहे तुमची? एक मिनिट, मी सांगते. हे असल्या कामांचे 1 लाख रुपये घेतात. हो, काय बोललीस? हो, तुम्ही गप्प बसता. तुम्ही 1 लाख रुपये घेता या कामाचे. काही कमी नाही होणार का? 1200 रुपयापेक्षा 1 रुपया कमी नाही. ठीक आहे, जातो मी. नाही थांबा ना. हो असं कसं? तुम्ही किती देणार? ते 150. सांगा. 150? अरे पैसे द्यायची लायकी नाही तुमची, आणि तुम्हाला स्टार डिटेक्टिव्ह पाहिजे? ओ, लायकी कोणाची काढताय? 1,250 फायनल करू ना. ठीक आहे, काम लवकर होईल ना? लवकर नाही, तुम्ही काळजीच करू नका. तिचे काही फोटो बिटो डिटेल्स असतील तर दाखवा. हे बघा. वा, कडक आहे. हो. अरे काय मोबाईल कडक आहे तुमचा, असं म्हटलं मी. ठीक आहे. अच्छा, म्हणजे ही पोरगी येते. हो, ही काय पोरगी आहे. करते का ही? ते मॅक्सिको इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लिमिटेड मध्ये काम करते. ही कुठली भाषा आहे? इंग्रजी म्हणतात त्याला. मग एवढी शिकलेली पोरगी तुझ्याबरोबर का लग्न करेल? होय, मी काय तुला येरा कबळ्या वाटलो काय? गावाला कुडे गावात 500 एकर जमीन आहे आपली, समजलं का? आम्ही पण कोणी ऐरे गैरे नाही होत. आमची पण गावाकडे शेती आहे, शेती. 1.5 गुंठा. मध्ये बोलायला सांगितलं होतं कोणी तुम्हाला? सॉरी, मी तुमची केस घेतली. मी काय करतो, वेषांतर करून तिच्या ऑफिसमध्ये घुसतो. कसं? म्हणजे तिच्या ऑफिसमध्ये मी नोकरी मिळवतो. तुम्हाला माहिती आहे काही? हा, अहो तिथला सगळा वॉचमॅन आहे ना तुमच्यापेक्षा स्मार्ट आहे. झाडू मारणारा सुद्धा इंग्लिश मध्ये बोलतो, समजलं का? हो काय? मग काय करायचं? हा, मी काय करतो, क्लायंट म्हणून ऑफिसमध्ये जातो. सगळे फॉरेनर क्लायंट आहे तिकडं. हा, मी काय करतो, हिचं गंगावून घालून ऑफिसमध्ये जातो. म्हणजे मी आफ्रिकन वाटेल ना. उलो लो 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 अला ला अला ला ओ उला ला 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 ओ ओ ओ अला ला अला ला ओ. हा मग ऐका, हा म्हणजे तुम्हाला सांगतो, एका दिवसात सगळी माहिती हजर. हे असलं केलं ना तर 2 मिनिटात लात घालून हकलतील ऑफिस मधून. हा असू दे, माझ्याकडे ह्याच्यापेक्षा आयडिया आहेत. हा, मी तिच्या पर्समध्ये कॅमेरा बसवतो. आपण ती पर्स घरी ठेवून गेली तर? हे बघा, एक वेळ बाई बिन नवऱ्याची फिरल, पण बिन पर्सची कधीच फिरणार नाही. आपण तिच्या पर्समध्ये कॅमेरा लावला तर आपल्याला सगळं कळेल. ती बाई कुठं जाते, कुणाला भेटती, कधी घरी येते आणि कधी बाहेर जाते, सगळं कळेल. कळलं का तुम्हाला? हा, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही कॅमेरा लावणार कसा? मी रात्री तिच्या घरी जाणार.
म्हणजे बाथरूमच्या पाईपवरून वर चढणार आणि खिडकीतून उतरणार. घरात उतरल्यावर पर्स दिसली का त्याला कॅमेरा लावणार. 40व्या माळ्यावर राहते ती. हॅलो. तुम्ही एक काम करा, त्यांना सांगा तो फ्लॅट विका आणि दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट घ्या, म्हणजे मला बरं पडेल. तू येडा बिडा आहे का रे? बरोबर, आपण दुसरा विचार करू. आयडिया. मला सांगा ती ऑफिसमध्ये कधी जाते? म्हणजे दुपारी जाते आणि कशी पण जाते, म्हणजे रिक्षा टॅक्सी जे भेटेन त्यांनी जाते ती. ठीक आहे, तुम्ही मला रिक्षा घेऊन द्या. त्या रिक्षानं मी तिला सोडायला जाईन आणि ह्या स्प्रेनं मी तिला बेशुद्ध करीन. तुम्ही मला रिक्षा घेऊन द्या. त्या रिक्षानं मी तिला सोडायला जाईन आणि ह्या स्प्रेनं मी तिला बेशुद्ध करीन. नाही, काय नाही. ह्या स्प्रेनं मी तिला बेशुद्ध करीन आणि मग नंतर ती बेशुद्ध झाली का तिच्या पर्सला मी कॅमेरा लावीन. वा वा वा, मस्त आयडिया. उद्याच कामाला लागा. नाही, उद्या नाही. का? उद्या कसं होणार? अहो, मला रिक्षा येत नाही. 1 महिना तरी लागेल मला शिकायला, त्याच्यानंतर ना. तुला रिक्षा चालवता येत नाही? अहो, रिक्षाचं काय, मी मॉलमध्ये गेलो तर मला ती ट्रॉली सरळ मार्गी चालवता येत नाही. रिक्षा काय? अरे मग येड्या, तुला जमतं अशी काहीतरी आयडिया सांग ना. त्यापेक्षा मी एक आयडिया देऊ का? बोला. तुम्ही ना तिच्यासाठी एक नवीन पर्स घ्या, त्याला कॅमेरा लावा, ती तिला गिफ्ट द्या आणि तिला म्हणा हीच वापर म्हणून. अय गाय बन्या, बघितलं का काय आयडिया दिली वहिनी? वहिनी मस्त आयडिया. मी उद्याच तिला पर्स घेऊन देतो. एक मिनिट, फोन आला. तिचाच फोन आहे. हॅलो जानू, बोल ना. जानू गेली खड्ड्यात. असं काय बोलतोय तू? तू माझी जासूसी करतोस त्या फालतू डिटेक्टिव्ह कडे. तुला कसं कळलं? कारण जसं तू माझ्या पर्सला कॅमेरा लावणार होतास तसं मी तुझ्या शर्टाच्या बटनाला कॅमेरा लावलाय. तुझ्यासारख्या शंखाखोर फालतू माणसाशी मला लग्नच करायचं नाहीये. अगं पण ऐक तर खरं, मी काय चल ठेव बोलतो. फोन. चला कामाला लागा. 50% मी आधी घेतो. 87 रुपये जमा करा. कसलं 87 रुपये? गेली ती मला सोडून. ओके, सॉल्व. कसली केट सॉल्व? माझ्या शर्टला कॅमेरा लावलाय तिनं. काय नाव म्हणाल तिचं? सुमन. अरे तिला मीच आयडिया दिली होती शर्टच्या बटनाला कॅमेरा लाव म्हणून. त्या आईला तुला पैसे 87 रुपये पाहिजे. 87 मंडळी, आमच्या या थुकरटवाडीमध्ये आम्हाला दरवेळेस नवनवीन पात्र सापडतात. मग पुलंचा नारायण कसा मागे राहील? त्याला जसा लोकांना बोहल्यावर चढवण्यात आनंद होतो, तसाच आमच्या इथल्या नारायणाला स्किट बोहल्यावर चढवण्यात जाम मजा येते. आमचा हा नारायण म्हणजेच आमचा सहाय्यक दिग्दर्शक कृष्णा घोंगे. परिस्थिती कितीही बिकट असो, आमचा हा नारायण आपल्या पायावरती सज्ज असतो. मग आर्टिस्टना कॉल टाइम द्यायचं काम असो की कमी तिथे आम्ही म्हणत स्किट मधली एखादी भूमिका असो, डन डना डन डन म्हणत कृष्णा ही कामं संपवतो. आता या घाईत एकाचं पाणी दुसऱ्याच्या ताटात आणि दुसऱ्याचा भात तिसऱ्याच्या ताटात होणारच. लग्न आणि विनोदात फजिती ठरलेलीच. तर आमच्या या डन डना डन डन कृष्णाला जिलेट गार्ड 3 कडून दिला जातो आहे मानाचा सलाम. नवीन जिलेट गार्ड 3 3 ब्लेड सोबत, ज्याचा एक सुरक्षित स्ट्रोक 3च्या बरोबरीचा आणि काम डन डना डन डन. जिलेट गार्ड 3, एक ब्लेड टिकतं 1 महिन्यापर्यंत. क्या बात आहे कृष्णा, खूप खूप अभिनंदन. आणि आज तू एकदम हँडसम दिसतो. नेहमीच दिसतोस तू प्रत्येक आमच्या एपिसोडमध्ये, पण तुला माहिती आहे का आज आपण सन्माननीय दादा कोंडके विशेष भाग करतोय. आणि एक गंमत तुला माहिती आहे का, तुझं नाव कृष्ण आहे आणि सगळ्यांना दादा 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 माहिती आहे, पण दादा कोंडकेंचं नाव काय होतं माहिती आहे का? त्यांचं नाव, मूळ नाव हे कृष्णाचं आहे. त्यामुळे एक योगायोग आत्ता घडला तुझ्या निमित्तानं. तुझं मनापासून अभिनंदन आणि तुझी ही कला अशीच बहरत राहो. सुरुवात करूयात मग आजच्या आपल्या गप्पांना. हो, बँड वाजवायचे दादा. बँडमध्ये वाजंत्री होते आणि बँडवाले दादा असं म्हणायचे. आणि जरा एरिया लालबाग मध्ये राहायचे आणि जरा एरियामध्ये जरा एक रुबाब होता किंवा एक काय म्हणे आपण त्याला, दरारा होता जरा एक. तर म्हणून ते दादा 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 असं ते दादा आलेलं नाव आहे.
आणि मग त्यांनी दादांची दादागिरी केलीच म्हणजे पण कृष्णा हे band मूळ वाजलं. नाव आहे. Yes, मूळ नाव कृष्णा. प्रेक्षक हो, सुपरस्टार्स म्हटलं तर त्यांच्या मागे धावत येणारं यश सुद्धा आलंच. अशाच खऱ्या यशाचा सुगंध सर्वत्र पसरवणाऱ्या डेन्व्हर संस्थेतर्फे आपण महाराष्ट्राच्या सुपरस्टारच्या यशाची गोष्ट जाणून घेतली, त्यांच्या रोल मॉडेलसह. आणि त्यांच्या या प्रयत्नांना आणि अपयशातून शिकण्याच्या वृत्तीला डेन्व्हरकडून शुभेच्छा देत प्रदान केलं डेन्व्हर शाहरुख खान ऑटोग्राफ कलेक्शन मधलं एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर. डेन्व्हर तर्फे हा यशाचा सुगंध असाच दरवळत राहो. डेन्व्हर डिओड्रंट्स आणि परफ्युम्स फॉर मेन. तेव्हा तुम्हीही म्हणाल डेन्व्हर द सेंट ऑफ माय सक्सेस. तर मंडळी, कालचा आणि आजचा हा भाग आपण विशेष भाग म्हणून साजरा करीत आहोत. विनोदाचे बादशाह सुपरस्टार दादा कोंडके यांच्या स्मृती जागवत आणि या मंचावरती आपण आपल्या विशेष प्रहसनाच्या माध्यमातून त्यांना एक ट्रिब्यूट सुद्धा देत आहोत. एक धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत रोहित चव्हाण, उमेश जगताप आणि योगेश शिरसाट. बांधला बांधला बस्ता बांधला 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 बस्ता बांधला काय नाचायले न काय नाही, एवढा काय आनंद व्हायला, जसं काही तुमच्या लग्नाचा बस्ता बांधायला आलोय आपण. एवढा सत्ता बदल कुठला आलाय माझ्या नशिबात? म्हणजे आता कसं दुसऱ्यांदा बस्ता बांधायला आलोय ना आपण. एकदा आपल्या लग्नाचा आणि आता माझ्या धाकट्या भावाच्या लग्नाचा. हो, हे म्हणजे असं झालं, ऑपरेशन दुसऱ्याचं आणि अनेस्थीसिया तिसऱ्यालाच. म्हणजे लग्न तुमच्या भावाचं, बस्ता बांधायला आपण आलोय. रिकामा हेलपाटा. तुम्हाला कोणी पण मूर्ख बनवू शकतो. सुरुवात ना तुझ्या बापाने केली असं नाही वाटत तुला? काय म्हणले? नाही अगं, म्हणजे कसं एकाच बापाची पोर आहेत ना आम्ही. आता माझ्या धाकट्या भावाचं लग्न आहे, त्याला सुट्टी नाही मिळाली ना. तो IT मध्ये काम करतो ना. तो म्हणला तू बस्ता बांधून ये, खर्च मी देतो. आता सध्या तुम्ही खर्च करा हे ना. तुमच्या भावानी म्हणलं की त्यांनी हात पुढे केला, लगेच टेकवा त्याच्यावर पैसे. माझ्या भावानी मागितल्यावर नका देऊ कधी पैसे. अगं तुझ्या भावामध्ये आणि माझ्या भावामध्ये फरक आहे. काय फरक आहे? तो IT मध्ये आहे आणि माझा भाऊ आईत खाऊ आहे. काय म्हणले तुम्ही? काय म्हणले? अगं राहू दे. आता आपण ना दुकानात जाऊ. तो इलास आहे ना आपला शेजारी, तो माझा वर्ग मित्र आहे. त्याच्या दुकानात जाऊ, आपल्याला डिस्काउंट पण मिळेल. हा चला आता काय. इलास इलास साड़ी के फॉल सा कभी मैच किया रे, कभी छोड़ दिया अरे नमस्कार वहिनी, नमस्कार. या स्वागत आहे तुमचं. बोला, काय सेवा करू तुमची? बोला. दाढी करायची होती. मला वाटतंय माझ्या अंदाजानुसार हे साडीचं दुकान आहे, दाढीचं नाही. तूच म्हणलास ना काय सेवा करू, म्हणून म्हणलं असन, पण सेवा करू आणि सेव करू या दोन्हीत फरक आहे असं मला वाटतंय, नाही का? बर मला काय म्हणायचंय, मी पण आहे बरोबर, माझं पण स्वागत कर ना. तुझं स्वागत करून काय उपयोग आहे? शेवटी कपडे तर वहिनीच सिलेक्ट करणार आहेत. नाही पण अप्रत्यक्षरित्या मीच पसंत करणार ना. ते कसं काय? आता तुझ्या वहिनीला कोणी सिलेक्ट केलं? मीच केलं ना. आता तिनं पसंत केलं काय आणि मी पसंत केलं काय, एकूण एकच होणार ना. म्हणजे अप्रत्यक्षरित्या मीच पसंत करणार. वहिनी, मला खरं सांगा, तुम्ही त्याला पसंत केलं का त्यानं तुम्हाला पसंत केलं? त्यांना काय फरक पडतो? पाय चिखलाच पडला काय आणि चिखल पायावर उडाला काय? खराब तर पायच होतो ना. हे मात्र 100% खरंय. तुला चिखल म्हणले त्या? काय ग, म्हणजे मी चिखल आहे? नाही, तुम्हाला चिखल नाही म्हणले मी, मला पाय म्हणली. तुम्ही काय सगळं सोडा, पटकन साड्या गिड्या दाखवा. बर बसा या बसा. चांगलं बसताय तुम्ही. बरं भाऊजी, तुम्ही ना माझ्यासाठी मस्त मागातली नेट दाखवा. नेट काय म्हणते का? लग्नात साडी नेसायची, मासे नाही पकडायचे. तुम्ही का बसा, कळत तर बोलू नये मध्ये. भाऊजी दाखवा, चांगली नेट दाखवा मला. वहिनी, हे बघा नेटची साडी. अरे साडी का काय, मच्छरदानी वाटते ती. का बसा तुम्ही, तुम्हाला काय कळतं साडीतलं? हे बघ, मला लय कळतं. माझ्या मित्राला विचार, माझा फॅशन सेन्स किती जबरदस्त आहे ती. वहिनी, हे बाकी खरं बोलला बरं काय. तुम्हाला सांगतो, आमच्या मित्राचं लगीन होतं का, असला ड्रेस घातला होता ह्यानं, असला ड्रेस घातला होता.
सेम टू सेम वाजंत्र्यासारखा दिसायचा. काय सांगता मग ये कपडे कुठे बदलले? कपडे कुठं बदलले, हे न पार्टीच बदलली. दिवसभर बँडवाला झाला, दिवसभर पिपाणी वाजवत राहिला आणि दुसऱ्या दिवशी बोलला कमी पण फुकला जास्त. हे बघ, माझी इज्जत काढण्यापेक्षा ना जरा चांगल्या साड्या काढ. लग्नाचा बस्ता बांधायला आलो मी तर, तुझी बडबड ऐकायला नाही. हे बघ, नवरदेवासाठी ना चांगला कोट दाखव. अरे तू थांब की जरा, तुझा आधी कशाला, आधी वहिनींची तरी खरेदी होऊ दे. ए बरा, ते 8 नंबरची काढ र, कांजीवरम. वहिनी 1 नंबर लेटेस्ट साडी आहे बरं का, तुम्हाला दाखवतो थांबा. बया तुला साडी पण नेसता येते. हा मग हवा मध्ये गेल्यापासून तेवढा एक चांगला फायदा झाला. ऍक्टिंग मध्ये करिअर नाही झालं तरी चालतंय, साड्यांच्या दुकानात कोण पण कामाला घेईल आपल्याला. या नियमाने ना कुशल बद्रिकांना साडीची फॅक्टरीच टाकायला पाहिजे. मध्ये मध्ये बोललंच पाहिजे का? गप्प बसा तुम्ही जरा. हो ही खूपच छान आहे, हे कांजीवरम बात मला लय आवडली. ही बाजूला ठेवा. ओके. ए जी गडी घालून ठेव ओके मध्ये. आता पुढचं काय करायचं मग? आता पुढचं ही झाली लग्नाची साडी. आता वहिनी हळदीला कुठली साडी नेसणार तुम्ही? अरे हळदीला हीच आहे ना. असं कसं? हीच कशी आहे? हा तेच ना, हळदीला म्हणजे दुसरी साडी घेतली पाहिजे ना. आता बायको एकच आहे, मग साडी एकच असायला काय हरकत आहे? पण प्रत्येक फोटोत एकच साडी कसं वाटेल ती? नाही तर काय, तुम्ही थांबा जरा. हळदीला मला दाखवाय का ती चांगली सिल्क मधली दाखवा. सिल्क मध्ये बरा, ती 8 नंबरची काढ साडी बाबा, सिल्क मधली. वहिनींच्या साठी घ्यायचे गाव भाऊजी, तुम्ही प्रत्येक साडीला असे नंबर काऊन देत्या? काय आहे, त्याला नंबर सांगितल्याशिवाय साडी काढायलाच येत नाही. का ते? ते पहिला चपलीच्या दुकानात कामाला होता ना. ए घे बाबा लवकर. वहिनी कशी आहे हे हळदीची साडी बघा, कशी मस्त आहे की नाही? मस्त. वहिनी आसाम सिल्क आहे, आसाम सिल्क. आसाम सिल्क? आसामला तर चहा बनतो ना. तेच कळत नाही, साडीच्या दुकानात आलोय का चहाच्या टपरीवर आली होती? अरे आसामचा तर चहा फेमस आहे ना रे. हाय चहा फेमस, पण चहा असा नेसायला येत नाही ना. त्याच्यामुळे त्यांनी आसामची सिल्क साडी काढली. बरोबर आहे, तुम्हाला काही कळतच नाही. भाऊजी बरोबर सांगायलेत. हळदीसाठी ही पण मला आवडली, ही पण ठेवा माझी. फिक्स करून टाकू. हा फिक्स करून टाका. ओके, ह्याची पण गडी घालून ठेव रे. या हळदीची झाली. आता वहिनी रिसेप्शनला कुठली साडी नेसणार तुम्ही? रिसेप्शनला तर याच्यातलीच एखादी नेसते बाई. आता काय असं कसं, ती बरोबर वाटणार नाही ना. एकच साडी मग सांगितलं नाही का तुम्हाला, बरोबर वाटणार नाही. दुसरी नवीन साडी पाहिजे ना. आहे ना, पाहिजे ना. हा कशाला? ह्याच भागात असेल तर भागू दे ना. हे म्हणजे असं झालं की चिकन सोडून भांड्याला मसाला घातल्यासारखं आहे. म्हणजे नवरदेव राहायला बाजूला आणि ह्याचीच खरेदी जास्त. कशाला पाहिजे अजून साडी रे? कशाला म्हणजे? अरे वहिनी एवढ्या सुंदर आहेत. खरं सांगतो शपथ. अरे एवढ्या सुंदर वहिनी आहेत, त्या 4 साड्या एक्स्ट्रा घेतल्या, बिघडणार आहे का? उलट वहिनी अजून सुंदर दिसतेला 1 नंबर आयटम. अरे अरे गप की जरा, थोबाड बंद ठेव तुझं. बरं देवाला घाबर जरा. गप बसा तुम्ही. तुम्हाला ना मेलं, माझं काही कौतुकच नाहीये, कशाचंच कौतुक नाही. दाखवा भाऊजी, चांगली साडी दाखवा मला. अजून साडी दाखवा 2-4. आता होऊनच जाऊ द्या. हो बोरा, ते 9 नंबरची साडी घे मस्त पैकी. घे लवकर. काय अवघड आहे. बघा वहिनी, हे बघा 1 नंबर साडी आहे. अहो पोत बघा त्याचा. पोत आहे? पोत नाही हो, पोत साडीचा प्रकार आहे. खरं सांगू का, शपथ घेऊन सांगतो वहिनी, ही साडी म्हणजे साडी नाही, गुलाबाची कळी आहे, गुलाबाची कळी. आणि एकदा का तुम्ही साडी घातली का नाही, अशी गुलाबाची कळी फुलल. 1 नंबर. अहो गुजरातचा पटोला आहे हो, समजलं का? होय होय, वहिनीला मस्त पटवला. तुम्ही गप बसा. लग्न काय नेहमी होणार आहे का? थोडीफार हाऊस पोच करू द्या ना मला. तुम्ही दाखवा मला अजून साड्या दाखवा चांगल्या. दाखवा तुम्ही साडी. ठीक आहे दाखवा. ही पण ठेवा. माझ्या बहिणीसाठी पण चांगली भारीतली साडी काढा आता. तिला कशाला पाहिजे भारीतली साडी? साडींदराला किती रंगवलं तरी ते साडींदरच दिसणार आहे, तर तशा अमृग नाही होणार. असं कसं?
माझ्या बहिणीने सांगितलंय माझ्यासाठी चांगली मस्त हिरव्या ठिपक्याची साडी घेऊन ये म्हणून. हिरव्या ठिपक्याची साडी, थोबाड तिचा दुष्काळासारखं, आणि तिला देता हिरवा कलर. एखादी स्वस्तातली साडी असेल तर पहा तुमच्याकडे कोपऱ्यात पडेल, ती देऊन टाका, पॅक करून टाका. बरं चालतंय. ते स्वस्ताची साडी पण पॅक करून टाक. बस. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चला आता माझ्यासाठी ड्रेस काढा. तू काम कर एक. हा. तुझ्यासाठी पाहिजे ना? होय. तू पांढराच ड्रेस घेऊन जा. नाहीतर असा पण तसा पण तुला कुठला कलर अजिबात शोभून दिसतच नाही. एक काम करा तुम्ही, पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट असं देताल. चालेल. काय बोलते तू? अगं माझ्या भावाचं लग्न आहे, शाळेतला गणवेश नाही. चांगला ड्रेस काढ, चांगला ड्रेस काढ एकदम. बरं ठीक आहे, देतो. ते चांगला ड्रेस एखादा असला तर ह्याच्यासाठी दे. हा. बरं आता सांगा, अजून कोणासाठी काय पाहिजे आता? बरोबर, बरं आठवण झाली. माझ्या बहिणीसाठी एकदम भारीतली मस्त साडी काढा. लाचा लाचा काढा, लाचा. लाचा पाहिजे. तिला कशाला पाहिजे का लाचा? लोचा करून पळून गेली तिला कशाला पाहिजे लाचा? का बसा तुम्ही. काय रे बोलतोय? वहिनींच्या बहिणीबद्दल असं बोलतोयस? लाज वाटाय पाहिजे. शोभतं का तुला? सांग बरं हे. असंच आहे, त्यांना ना माझ्या घरची लोक सहनच होत नाही, सहन होत नाही. खुशाल नवरा असून असं बोलता माझ्या बहिणीबद्दल. हा परका माणूस बरा, त्याला तरी किव आहे थोडीशी. कशाची किव आहे? आपल्या लग्नात तुझ्या बहिणीवर लाईन मारत होता तू. ती पळून गेली म्हणून वाईट वाटतंय त्याला. गा बसा तुम्ही, तुम्हाला सगळे तुमच्यासारखेच वाटतात. भाऊजी लाचा दाखवा माझ्या बहिणीसाठी, एकदम छान लाचा. लाचा. हा लाचा बघा. हा बघा लाचा. तुमच्या बहिणीला लय भारी शोभून दिसली हो. आहे ना? मग ठीक आहे, ठेवून द्या, बी पॅक करा. ओके. हे पण लाचा पॅक करून ठेव रे. ठीक आहे, झालं आता सगळं. आता माझ्या मोठ्या भावासाठी चांगला ड्रेस काढ. तुझ्या मोठ्या भावासाठी? होय. एक नंबर. वहिनी ह्यांच्या मोठ्या भावासाठी एक नाही, मळखाऊ एक ड्रेस काढा बाबा. का रे? का म्हणजे आता कायम लग्नाच्या दिवशी सकाळपासून नागिन डान्सला सुरुवात करतो. दिवसभर नागिनच डान्स करत असतो. त्याच्या नागिन डान्सचा शेवट हे गटारातच होतो. चांगले कपडे घालून काय करणार आहे वहिनी? सांगा मला. मळखाऊ मारे एक नंबर. मळखाऊ एक ड्रेस काढून ठेवला. टाकू पण नका, परस्पर पॅक करा लगी. एक मिनिट मला तू खरंच सांग, तू काळजीपोटी बोलतोयस का तुझा ड्रेस खपत नाही म्हणून माझ्या माथी मारतोयस? अरे काय वहिनी बघा हो बघा कसं बोलतोय मला. सांगा बरं, मी काय परका आहे का? सांगा. खरंय भाऊजी, तू खरंय. तसंच आहे त्यांचं. त्यांना ना चांगलं काही पटतच नाही, खुसपट काढायची सवयच आहे. बसा ना तुम्ही, जर बसा नाही इथं. टेकवा ना जरा बूड. लय उभे उभे झाले तसे. आणि बा तुम्ही किती काही बोलली, किती घाई केली, तरी मी माझ्या मनात सारखाच बस्ता बांधून घेणार आहे. कळलं ना तुम्हाला? तुम्ही फक्त पैसे द्यायचं काम करा. हो भाऊजी, मायावाल्या भावासाठी ना मस्तपैकी एखादी शेरवानी दाखवा. घ्या शेरवानी, घ्या शेरवानी घ्या. पण लक्षात ठेवा, गाडावर किती खोगीर चांगलं बसवलं ना तरी त्याचा घोडा होत नाही. बोललेच माझ्या घरच्यांबद्दल काही करायचं म्हणलं की फना काढलाच. बोललेच. वहिनी तुम्ही शांत व्हा. तुम्ही त्याच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. शेरवानी पाहिजे ना भावाला? ते शेरवानी का नाही भारी क्वालिटी मधली, ती एक वहिनीच्या भावासाठी पॅक करून ठेव. लेटेस्ट मध्ये आली असेल तर ती पाहिजे. ते लेटेस्ट मध्येच आहे ते. आहे ना? ह्याच्या उंदरासारख्या भावाला जर शेरवानी पाहिजे असेल ना तर माझ्या वाघासारख्या मामासाठी ना सफारीच करा आता तुम्ही. गाला सफारी तुमच्या मामाला आहे का? तुमच्या मामाला त्या सफारीची लाज काही? अरे कोळशाच्या खाणीत दिवस रात्र राहतोय तो. कोळशे काढू काढू थोवाड हातपाय काळे झालेत. यांच्या मामासाठी ना मस्तपैकी काळा शर्ट आणि काळी पॅन्ट हलक्यामधलं. लाख मोलाचं बोलला वहिनी. तुम्ही टेन्शन घेऊ नका. काम कर, ह्यांच्या मामासाठी काळी पॅन्ट आणि काळा शर्ट ते देऊ पॅक करून ठेव. झालं का तुमचं सगळं? हा झालं. झालं तुझा सगळा बस्ता बांधून झाला? झालं का भाऊजी? झालंय ना सगळं आता? इल्या सांग आता, बिल किती झाला सांग. बिल किती झालं सांग. सांगतो सांगा. बिलाचं काय? बिलाचं एवढं काय नाही. आपलं कसं जवळची माणसं आहे आपण. हो. बिलाचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. या बस तूच बस. नाही बसा तुम्ही, जाऊ दे. अरे वा. बिलाचं बघा फक्त आता 40,000 रुपये झाले. 40,000 देऊन टाका. ते है बरं का? ठीक आहे तुझे 40,000 रुपये. नाही ते पैशाचं काय? पैशाचं महत्वाचं नाही, पण ते बोर्ड वाचला नाही का तू? डिस्काउंट ऑफर काय? ते काय 50,000च्या खरेदीवर
स्क्रॅच कुपन मिळतंय, स्क्रॅच कुपन. बया पण आमचं तर 40,000 झालं. काय करायचं वहिनी, 10,000 अजून खरेदी करा. 50,000 वर कुपन येईल, ती घेऊन जावा. काय स्क्रॅच करायचं, काय वस्तू येईल ती घेऊन जायची बिंदास्त घरी. पण स्क्रॅच मध्ये काहीतरी वस्तू लागल. 30,000च्या वरचीच वस्तू आहेत सगळ्या. असं म्हणता. हा. चला पटकन 10,000ची काहीतरी खरेदी करू आपण. मी काय म्हणतो, कशाला पाहिजे पण आता जाऊ दे झालं. नाही नाही अहो, स्क्रॅच कुपन आहे, तुम्हाला काय माहितीये. हा? एक काम कर भाऊ, तुझ्या मनाने ना 10,000च्या 2 साड्या टाकून दे तिथं. हा? वहिनी 50 म्हणजे 50 नाही चालणार ना. जरा वर रक्कम पाहिजे ना. 12,250 ती कर. हा चालेल, करून टाका करून टाका. 15 झाले तरी हरकत नाही. म्हणजे 50,000च्या वर गेलेलं आहे. वरचे पैसे देऊन टाका. हे घे 15,000 घे. ओके. हे तुमचं कुपन. अरे वा, करा काय स्क्रॅच करा. तूच कर, तुझ्या हातानच कर स्क्रॅच. रुपयाचं कॉईन आहे का? रुपयाचा कॉइन बरं ते हे पेन्सिलीन करते. पेन्सिलीनं करा. अरे अगं बाई, बघू बघू. इंग्लिश मध्ये लिहिलंय काहीतरी, बघा बरं. बेटर लक नेक्स्ट टाइम. वा! म्हणजे काय लागलंय आपल्याला? म्हणजे पुढच्या वेळेच्या खरेदीसाठी शुभेच्छा असं लिहिलंय यात. अहो का हो भाऊजी, असं कसं? तुम्ही तर म्हणले होते 30,000च्या वरच लागेल काहीतरी. आता काय वहिनी, सगळा नशिबाचा खेळ आहे. कुणाच्या नशिबात असतं, कुणाच्या नशिबात नसतं. नशीब असं फुटकच आहे भाऊजी, तुम्हाला सांगते. लग्न झाल्यापासून नशीब फुटक आहे. माझं नशीब फुटक आहे, तू आली माझ्या नशिबात. गबसा गप्पा कशा लोक 15,000 रुपये द्यायला लावले इकडे. लोकांच्या बायांना 30,000चे कुपन लागले असतील, आमच्या नशिबी काहीच नाही. का रे भाऊ? अहो मॅडम, आजपर्यंत कोणालाच लागलं नाही. कसं काय? अहो आमच्या मालकानं सर्व्हर कुपन वरती सेम छापून आणलंय. मी स्वतः गेलो होतो छापायला. म्हणजे इल्या तू आम्हाला फसवलं होय. नाही नाही, त्याचं काय झालं माहितीये का, म्हणजे ते काय काय झालं? 15,000 चुना लावला हे ना आता. नाही, नाही. इथलं इथं कुठं आहे? नाही, थांब, कुठं आहे? थांब, नाही, एक मिनिट ऐक ना, थांब. अरे, इल्या थांब. आपल्या घरचं इल्या, काम अरे, आहे. वस्तू दोस्त. अरे, थांब. तर मंडळी, खूप छान वाटलं की या आठवड्यात हा विशेष सप्ताह आपण साजरा केला. अशीच धमाल करण्यासाठी आपण भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.